केवळ नफा मिळवणे हे सहकाराचे ध्येय नसून समाजाचा आणि सभासदांचा उत्कर्ष हा सहकाराचा खरा उद्देश आहे, असं प्रतिपादन राजस्थानचे राज्यपाल नामदार हरिभाऊ बागडे यांनी केलं. कोपरगाव तालुक्यातील सहजानंदनगर येथील गोदावरी खोरे नामदेवरावजी परजने पाटील तालुका सहकारी दूध उत्पादक संघ लिमिटेडच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त विविध प्रकल्पांचा आणि कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या नवीन घरकुलांच्या बांधकामाच्या पायाभरणी शुभारंभ कार्यक्रमाप्रसंगी राज्यपाल हरिभाऊ बागडे बोलत होते. याप्रसंगी राज्यपालांच्या हस्ते 1.5 मेगावॅट डीसी क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प, दूध शुद्धीकरण मशीन, सतत खवा बनवणारी मशीन, पाणी शुद्धीकरण यंत्रणा आणि पाणी साठवण टँक या प्रकल्पाचं उद्घाटन करण्यात आलं. याप्रसंगी राज्यपालांच्या हस्ते संवत्सर ग्रामपंचायतीच्या घरकुल प्रकल्पांसाठी शेती महामंडळाच्या जागेचा उतारा ग्रामपंचायतीला वाटप करण्यात आला. याप्रसंगी जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, वैजापूरचे आमदार रमेश बोरनारे, नेवाशाचे आमदार विठ्ठलराव लंघे, पारनेरचे आमदार काशीनाथ दाते, संगमनेरचे आमदार अमोल खताळ, माजी खासदार डॉ सुजय विखे पाटील, गोदावरी खोरे नामदेवरावजी परजने पाटील तालुका दूध उत्पादक संघाचे चेअरमन राजेश परजणे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील आदींसह मान्यवर उपस्थित होते. दूध उत्पादक आणि सभासद हा खरा दूध संघाचा मालक असतो, असं नमूद करून राज्यपाल बागडे म्हणाले की दूध संघात उत्पन्न आणि खर्च याचा ताळमेळ बसला पाहिजे. उत्पन्नापेक्षा खर्च कमी पाहिजे, तरच सहकारी संस्था नफ्यात राहतील. दूध उत्पादक आणि वितरकांनी दूध भेसळ होणार नाही याची खबरदारी घेतली पाहिजे. दूध व्यवसाय हा शेतकऱ्यांच्या हिताचा असल्यानं तो टिकला पाहिजे. दूध उत्पादनात भारत जगात प्रथम क्रमांकावर आहे, असंही त्यांनी सांगितलं. दुसरं काही खाऊ घालेल पण हे दूध खाऊ घालणार नाही का बातमी. आता अशी बातमी कधी येते, कुठेतरी घडलं तरच येते ना. माझा आग्रह तो पण आहे की आता अशा बातम्या येणार नाही याची सगळ्यांनी काळजी घेतली पाहिजे. दूध उत्पादकापासून तर दूध वितरकापर्यंत जे जे मध्ये सगळे लोक आहेत त्यांनी सगळ्यांनी काळजी घेतली पाहिजे की दुधामध्ये कुठल्याही प्रकारची भेसळ होता कामा नये. दुधावरची भेसळ हे पाप समजलं पाहिजे, तर कदाचित आपल्याला त्याचा. पण दुधामध्ये पाणी टाकून ते फार लहानपणी गोष्ट ऐकली होती. एक एवढी बाई दुधात पाणी घालायची, विकायची. मग तेही काही दिवसांनी एक तोळ्याची मुठी घेतली, समजली, हातात घातली आणि गेली थोडं डोळ्याला दिवस पाणी धुता मुठी गेली. ती मुठी गेली का पाण्यात पडून सापडलेच नाही. मग तिने लोकांकडे पाणी घातलं ना ते पाण्यात गेलं, पाणी घातलं तर पाण्यात पैसे गेले. अशा प्रकारचे उदाहरणही लोक कोणी देत होते, सांगत होते. आणि म्हणून मला आपल्याला आग्रह करायचा की हा व्यवसाय शेतकऱ्याच्या हिताचा, गरीब माणसाच्या हिताचा. मोठा शेतकरी नाही करत आहे किंवा मोठ्या पैशावाला नाही करत. या व्यवसायात भांडवलदार कधीच येणार नाही. दूध उत्पादनाचा हा दुधाला लागणार इन्व्हेस्टमेंट बनती, परत ती भांडवलदार. पण 4 गाय घेतील, 10 बच्चे घेतील आणि उद्योग करतील अशी शक्यताच नाही, कुठे होत नाही. मला एखादा कोणीतरी मोठा उद्योगपती दाखवा की त्याने दुधाचा उद्योग सुरू केला. थोडेफार काही लोक काही जरी करतातही स्वतःच दूध आहे, कांदा आहेत हे सांगण्यासाठी, पण मोठे उद्योगपती नाही. कारण त्याला माहीत हे परवडत नाही. ज्याची शेती आहे, ज्याला थोडं हिरवळ आहे, तो मेहनत करतो, स्वतःची मेहनत करतो, त्याला लाभ परवडतो. आणि शेतकऱ्याला हा दुय्यम धंदा आहे, दुसराच व्यवसाय आहे, म्हणून तो त्यालाही परवडतो. आणि म्हणून मला आपल्याला सांगायचं की दुधाचा व्यवसाय टिकला पाहिजे. दूध हे देशामध्ये, जगामध्ये भारत हा दुधाने नंबर 1चा देश आहे. नंबर 1चा देश बाहेर जगामध्ये. आपण आलेपणे पावड्याचा निर्यात करतोय, पण आपल्याकडे दुधाचा खप जो आहे तो महाराष्ट्रात फार कमी आहे. पंजाबमध्ये व्यक्तिगत, हरियाणात व्यक्तिगत जेवढं दुधाचं खप आहे
तेवढा महाराष्ट्रात नाही. कारण आम्ही फक्त चहाला वापरतो, तेवढंच दूध आमच्या पोटात जातं, दुसरं दूध पोटात जात नाही. चहाचं दूध जातं पोटात, पण दूध खाणं, दूध पिणं, दुधाचे पदार्थ खाणं हे जर आपल्याकडे कमी होतं तर त्याचाही वापर केला पाहिजे. त्याचाही वापर केला पाहिजे. तुम्हाला तुमची टोकरी तरी ठेवायची असेल, मरेपर्यंत दर धाकट राहायला पाहिजे असेल तर दुसरं एक असा अशी म्हणतोय की ते आपल्याला चांगलं शरीर ठेवते आणि त्यामुळे तेही आपण करावं एवढ्या निमित्ताने सांगतो. आणि मला या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल मी पंचायतीचे, त्यांच्या सर्व संचालकाचे आणि आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करू. याप्रसंगी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की एखादी संस्था सहकारात 50 वर्ष पूर्ण करत आहे, ही घटना सहकाराबद्दल लोकांचा विश्वास अधिक दृढ करणारी आहे. गायींच्या निकृष्ट दर्जाच्या बीजावर बंदी घालणारा कायदा राज्य शासनानं आणल्यानं येत्या काळात गायींच्या संख्येत वाढ होऊन दूध उत्पादन क्षमता वाढणार आहे. राज्यात सर्वाधिक 53 लाख लिटर दूध उत्पादन अहिल्यानगर जिल्ह्यात होत आहे. मदर डेअरीचा प्रकल्प शिर्डी औद्योगिक वसाहतीमध्ये सुरू करण्याचा मानस असल्याचंही त्यांनी सांगितलं. तसेच राजेश परजणे आणि त्यांचे संचालक मंडळ गोदावरी दूध संघामध्ये नवनवीन तंत्रज्ञान आणून संघाची प्रगती करण्यासाठी प्रयत्न करत असल्यानं विखे पाटील यांनी राजेश परजणे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे कौतुक केले. गोदावरी खोऱ्याने सोलरवर चालणारा एक नवीन उपक्रम सुरू केला, ते चांगली गोष्ट करणार. राजेशने काळाची पावलं ओळखून ते पाऊल टाकलेलं आहे. मी खरं त्याचं मनापासून अभिनंदन करतो की या दूध संघाचं प्रत्येक वेळी आम्ही आल्यानंतर काही नवीन पाहायला मिळतं. नवीन प्रक्रियेमध्ये काहीतरी त्यांनी बदल केला, नवीन तंत्रज्ञान स्वीकारण्याची त्याची तयारी आहे. आणि मला वाटतं त्यामुळे खरं म्हणजे ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. त्यातून त्यांनी घेतलेला पुढाकार मी त्यांचा राजेश आणि त्यांच्या सगळ्या संचालक मंडळाचं मनापासून अभिनंदन करतो. आज गोदावरी खोऱ्याचं दायित्व माझ्यावर आलेलं आहे. पश्चिम वाहिनीचं पाणी आपल्याला आणायचं आहे. 65 TMC पाणी आणण्याचा आराखडा आपण तयार करतोय. आदरणीय खासदार बाळासाहेब विखे पाटील यांच्या पाणी परिषदेने 2005 सालीच तो आराखडा आमच्याकडे सादर केलेला आहे. त्याचं 2 दिवसापूर्वी वर्कशॉप झालं पुण्याला. तर सादरीकरण करता लक्षात आलं की आपण काय केलं पाहिजे. पण मला एक समाधान आहे की आपल्या देशाचे लाडके प्रधानमंत्री विश्वगुरू आदरणीय नरेंद्र मोदी साहेब यांनी या नदीजोड प्रकल्पाला सगळ्यात जास्त प्राधान्य दिलेलं आहे की मला सांगायला अतिशय आनंद होतो. आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी या विषयाकरता आता विशेष पुढाकार घेतलाय. मित्रो, मी आपल्या खात्रीवर सांगतो की या गोदावरी खोऱ्याचं पश्चिम वाहिनीचं पाणीकडे आणणं यालाच माझ्या दृष्टीने सगळ्यात जास्त प्राथमिकता राहील आणि शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये नवा आशय निर्माण करण्याचा प्रयत्न राहील. गोदावरी कालव्याचं नूतनीकरणाचं काम आपण सुरू करतोय, तुम्ही आता चिंता करू नका. आता हे काम आपण करणार आहोत. आम्ही सुरुवातीला म्हटलं की डंके की चोट पर करणार आहोत, तेव्हा ते चिंता करण्याचं कारण नाही. मनापासून पुन्हा एकदा आदरणीय महामहिम राज्यपालांचं मनापासून मी स्वागत करतो, धन्यवाद देतो. राजेश परजणे आणि त्यांच्या सगळ्या संचालक मंडळाचं कौतुक करतो. त्यांनाही भविष्याच्या भावी वाटचालीकरता शुभेच्छा व्यक्त करतो. थांबतो. जय. याप्रसंगी चेअरमन राजेश परजणे यांनीही संघाच्या प्रगतीचा आलेख मांडला. राज्यपाल झाल्यानंतर नानांचा पहिला कोपरगाव दौरा आहे आणि म्हणून मनस्वी नानांचं मी परत आपल्या सर्वांच्याच वतीने सहर्ष स्वागत करतो. गोदावरी दूध संघाच्या 49 वर्षाच्या कालखंडामध्ये आदरणीय अण्णांनी लावलेलं हे रोपटं आणि हे रोपटाचं आज 50व्या वर्षात पदार्पण होत असताना निश्चितपणे मला आनंद आणि समाधान आहे. आदरणीय अण्णांनी जे काही त्यावेळेस आदर्श घालून दिलेला होता त्या आदर्शावर आमचं सर्व संचालक मंडळ निश्चितपणे काम करीत आहे. खरी तर सुरुवात 7 एप्रिल 1970 रोजी निव्वळ 9 लिटरवर दुधाचं संकलन त्यावेळेस सुरू झालेलं होतं आणि 76ला रजिस्ट्रेशन झालं आणि तेव्हापासून आजपर्यंत आपलं संघाचं अविरतपणे कामकाज सुरू झालेलं आहे. अनेक सर्वसामान्य शेतकरी असतील, शेतमजूर असेल, दुर्बल घटक असेल किंवा सुशिक्षित बेरोजगार असेल यांच्यासाठी आदरणीय अण्णांनी कष्ट घेतले, दिवस रात्र मेहनत घेतली आणि या संघाला स्थिर स्थावरता आपल्याला मिळवून दिलेली आहे. संघाची सुरुवात झाल्यानंतर गावरान गायांचं दूध अत्यल्प राहायचं आणि म्हणून शेतकऱ्यांना किफायतशीर धंदा झाला पाहिजे म्हणून त्यावेळेस पद्मश्री मणिबाई देसाई आणि आदरणीय अण्णांनी त्यावेळेस आपलं
बायोमार्फत कृत्रिम रेतनाचं काम त्यावेळेस सुरू केलं आणि तेव्हापासून ते आजपर्यंत आपण अनेक जनावरं दुधाळ तयार केल्यामुळे आज दुधाचं उत्पादन आपलं वाढलेलं आहे. आपण वर्षाला जे काही कृत्रिम रेतन आहे ते साधारणतः 94,000 आपण कृत्रिम रेतन करतो. त्याचबरोबर राज्यात वेगळी ओळख करून देण्यासाठी अण्णांनी गाईबंद पिशवी दुधाचं, पिशवीबंद दूध गाईचं राज्यात पहिल्यांदा गोदावरीने सुरू केलं का ज्याच्यामुळे दूध बंद घेण्याचं किंवा खाडा घेण्याची संघाला कधी गरज पडली नाही. त्याचबरोबर अनेक नवीन टेट्रापॅकशी आम्ही करारनामा करून वेगवेगळे मशिनरी संघाला आपण उपलब्ध करून दिल्यात, उभ्या करून दिल्यात आणि त्या उभ्या करून देत असताना नवीन तंत्रज्ञानाचं अवगत करून आपण काम सुरू केलेलं आहे. मला सांगायला आनंद आणि अभिमान वाटेल का देशातला पहिला प्रयोग 2016 साठी बायफनी आणि गोदावरी दूध संघाने सॉर्टेड सिमेंटचा आपण कोपरगावमध्ये गोदावरीच्या माध्यमातून सुरू केलेला होता. तो राबवित असताना त्याची सरासरी साधारणतः 93% आलेली आहे. कालवड 93% होतील आणि 7%च फक्त गोरे होतील. त्याच्यामुळे गोवंश हत्याचा सुद्धा मोठ्या प्रमाणात प्रश्न त्याच्यात मिटलेला आहे. त्याचबरोबर आदरणीय नाना आणि मान्य नामदार साहेबांच्याच मार्गदर्शनाखाली त्यांच्या शुभ हस्ते आपण सर्वरोग निदान लॅब आपण इथं पशुनिदान लॅब केलेली होती. त्याचबरोबर दैनंदिनी आपण चालू करून दिली, संवादनी सुरू करून दिलेली होती. मोरघास करण्यासाठी आपण अत्याधुनिक मशिनरी इथं उपलब्ध करून दिलेली आहे. त्याचबरोबर आज जो शुभारंभ झाला का मशीन टेट्रापॅकचं मशीन परदेशातून आयात केलं 4 कोटीचं आणि रेडीमेड खवा आपण त्याच्यात तयार करू शकतो तर त्याला कुठे माणसाचा हात लागणार नाही आणि पाहिजे त्या प्रमाणात पेढ्याचा खवा पाहिजे असेल तर पेढ्याचा होईल, तुम्हाला कलाकंदसाठी पाहिजे असेल तर कलाकंदचं वेगळं होईल. असं अत्याधुनिक मशीन आपण टेट्रापॅकचं तिथं बसवलं. त्याचबरोबर जवळजवळ 1.25 कोटीचं क्लेरिफायर आपण टेट्रापॅक कंपनीचं बसवलं तर ज्याच्याकरून शेतकऱ्याकडून आलेलं दूध निर्जंतुकरण झाल्यानंतर त्याच्यात कोणताही कण, मातीचा कण असो, शेणाचा कण असो किंवा इतर जो कण आहे जो डोळ्याला दिसत नाही असं सूक्ष्म कण त्या क्लेरिफायरमधून ऑटोमॅटिकली बाजूला जाईल आणि निर्मळ दूध फक्त गाईच्या काशीचं ते शेतकऱ्याला कसं मिळेल याच्यासाठी आपण ते एक मशीन बनवलेलं आहे. हे सगळं करीत असताना ज्या शेतकऱ्यांच्या आलेल्या दुधाला प्रक्रिया करावी लागते आणि त्याच्यासाठी जे अधिकारी आणि कर्मचारी आपण संघाने नेमलेले आहेत त्यांना सुद्धा चांगली व्यवस्था दिली तरच ते चांगल्या क्षमतेने काम करू शकतील. आणि म्हणून सन 1900 साली त्यांच्यासाठी बांधलेली वसाहत जीर्ण झालेली होती आणि म्हणून आम्ही आता नवीन जवळजवळ 3-3.25 कोटीची खातेप्रमुख आणि उपखातेप्रमुखांसाठी आम्ही कर्मचारी वसाहत बांधित आहोत. त्याचबरोबर ज्या कर्मचारी आमचे रस्त्यावर असतात, संघाचं मार्केटिंग करतात, दूध वितरणाला दिवस रात्र फिरत असतात, दुर्दैवाने त्यांचा जर अपघात झाला आणि अपघातात तो करता माणूस जर त्या कुटुंबातला गेला तर पूर्वी कामगार पतपेढीच्या माध्यमातून त्यांचा इन्शुरन्स 2 लाख रुपये फक्त त्यांना मिळायचे. मागे नाना आपण सभापती असताना आपण 20 लाखाचा स्टेट बँकेचा इन्शुरन्स त्यावेळेस केला आणि साधारणतः 23 लाख रुपये कर्मचाऱ्याला आपण त्याचं जर दुर्दैवाने निदान झालं तर 23 लाख रुपये त्या कर्मचाऱ्याला देत होतो. आता बँक ऑफ इंडिया बरोबर आमचा करार झाला आणि 50 लाखाचा अपघाती विमा आपण कर्मचाऱ्यांचा उतरवलेला आहे जेणेकरून 50 लाख अधिक 23 लाख असं साधारणतः 73-74 लाख रुपये त्या कर्मचाऱ्याला मिळेल. आणि करता माणूस गेल्यानंतर त्या कुटुंबाला कोणतीही अडचण येणार नाही. त्यांच्या घरातले मुलं बाळं असतील, मुलींचे लग्न असतील, शिक्षण असेल ते सगळं व्यवस्थितपणे करता येईल यासाठी आपण ते एक उपाययोजना केलेली आहे. त्याचबरोबर एनडीडीबी बरोबर आमचं सध्याचं जे काही एक्झिस्टिंग आपण एसएन मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज, कोपरगाव.